नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। इयत्ता 10वी आणि 12वी या बोर्ड परीक्षा झालेल्या आहेत। ऑलमोस्ट आता निकालाच्या तारखा जवळ आलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना एकच प्रतीक्षा आहे की इयत्ता 12वीचा निकाल कधी लागणार याची देखील त्यांना उत्कंठा लागलेली आहे। सोशल मीडियावरती अनेक तारखा निकालासंदर्भात सांगितल्या जात आहेत आणि साधारणतः जर मागील वर्षाचा जर विचार केला तर मागील वर्षापासून इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल अतिशय लवकर लावण्याचं काम महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे यांच्याकडून केलं जात आहे। तर साधारणतः मागील वर्षी हा निकाल आहे तो 3 मे पर्यंत लागला होता आणि यावर्षी देखील हा निकाल लवकरात लवकर लावला जाणार आहे। साधारणतः एप्रिल एंडिंग किंवा मे महिन्याच्याच पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा निकाल अधिकृत संकेतस्थळावरती म्हणजे महानाई जे रिझल्टचं पोर्टल आहे तर या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। तर या 12वीचा निकाल लागल्यानंतर पुढील जी ॲडमिशन प्रोसेस असेल, CETचा निकाल असेल, त्याचबरोबर इयत्ता 12वी नंतर ज्या विविध योजना आहेत तर याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज जे मंडळ आहे यांच्याकडूनची योजना असेल, बांधकाम कामगारांतर्गत स्कॉलरशिप योजना असेल, DBT पोर्टलद्वारे योजना असतील, तर अशा 6,000 पासून ते 10,000 पर्यंत तसेच इतर अनुदान देणाऱ्या ज्या योजना आहेत तर या योजनांसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। त्यामुळे आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर इयत्ता 12वीचा निकाल साधारणतः मे महिन्याच्याच पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः 3 ते 4 तारखेच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर लागलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। अधिकृत वेबसाईट आहे त्या ठिकाणी माहिती देखील लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे। ज्यावेळी निकाल प्रसिद्ध होईल त्याच्या 1 दिवस अगोदर ही घोषणा होणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।